Divine plans for our lives. आपल्या जीवनासाठी असलेल्या दैवी योजना. There is no work to be done without the plan of God. देवाच्या योजनेशिवाय देवाचं कुठलंही काम होत नाही. And there is no plan of God without our faithfulness to that plan. आणि आपण त्या योजनेला विश्वासू राहिलो नाही तर ती योजना चालत नाही. And these are the two pillars आणि हे दोन स्तंभ आहेत on which a church is established, ज्या स्तंभांवरती चर्च प्रस्थापित होतं on which our ministry is established. आणि ज्या स्तंभांवर आज आपली किंवा माझी सेवा प्रस्थापित झाली On which our calling is established. आणि ज्याच्यावर आमचं हे जे पाचारण आहे ते प्रस्थापित झालं. One is the plan of God. एक म्हणजे देवाची आमच्यासाठी असलेली योजना. Second दोन is the faithfulness of his servant. देवाच्या दासांनी किंवा सेवकांनी त्या योजनेमध्ये दिलेला विश्वासूपणा, इमानदारी ते. You cannot invent the plan. देवाची योजना जी आहे ना त्याचा शोध खरं म्हटलं तर आपण लावू नाही शकत. You cannot start with the plan. म्हणजे योजनेने आपली सुरुवात होणार नाही. You have to discover the plan. आपल्याला होता होता ते उलगडा व्हायला हवाय. Because it has been written by God. कारण देवाने ते लिखित ठेवलेलं आहे तर होता होता ते आपल्याला उलगडायला पाहिजे कुठेतरी की अच्छा देवाची योजनाच माझ्यासाठी ही आहे. And unless you discover the glorious plan of God for your life, आणि जोवर देवाच्या वैभवशाली योजनेचा हा असा उलगडा तुला स्वतःला तुझ्या जीवनासाठी होत नाही you cannot do anything for God. तर देवासाठी आपण काय करणार? कसलं काम, कसली सेवा काय करणार? There is no gain without the plan of God. देवाच्या योजनेशिवाय फायदा नाही, लाभ नाही, नफा नाही. And so your glorious life starts with the plan of God. तर तुझं हे वैभवशाली जीवन जे आहे ते देवाच्या योजनेनं सुरू होत आहे. Because God said कारण देव बोललेला in आहे. Jeremiah 29 verse 11, इर्म्याचा 29वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन. for I know the plans that I have for you, माझ्या योजना तुझ्यासाठी काय आहेत त्या मला ठाऊक आहेत. plans to give you a hope and future, माझी योजना आहे की मला तुला आशा आणि भवितव्य द्यायचं आहे. not plans to put you down, माझी अशी योजना नाहीये की तुला खाली पाडावं, but to give you a glorious future. तर माझी योजना आहे की तुला वैभवशाली भविष्य मला द्यायचं In आहे. other words, म्हणजे दुसऱ्या शब्दात God is saying, देव असं सांगत I आहे have defined your end. की मी तुझी जी अखेर आहे ती सुद्धा बघितलेली आणि ठरवलेली आहे. Come and locate it. तर तू ये आणि तू तो उलगडा करून घे. I have written your predestination. मी पूर्वीच तुझी दिशा लिखित करून ठेवलेली आहे. You sit at my feet तू माझ्या चरणी बस and I will reveal it to you. मी तुला सांगतो माझी योजना तुझ्यासाठी काय आहे. And once the plan of God is revealed in our lives, आणि एकदा देवाची योजना आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनासाठीची उलगडली there is no sweating, मग घाम फुटत नाही. there is no struggle, मग मिनिस्ट्र्या करताना संघर्ष होत नाही. there is no fighting, मग सेवा करताना भांडण होत there is नाही. no fear, मग भीती वाटत there नाही. is no doubt, मग शंकाही येत नाही. no fear of the devil. अजिबात सैतानाचंही भय वाटत नाही. Why? का? Because you got hold of the plan of God for your life. कारण देवाची जी योजना तुझ्या जीवनासाठी आहे ती तुझ्या हातात तुला आता मिळालेली आहे ना. Because God says, कारण देव बोललाय I have defined where you belong. की तू कुठला असणार आहेस, कुठल्या मालकीचा असणार आहेस ते मी ठरवलेलं आहे. I have defined it. मी ते ठरवलंय, ती व्याख्या मी ठरवली की तू कुठला आणि कुठल्या मालकीचा होणार आहे. Come and find it. तू ये आणि त्याचा उलगडा करून घे. If you dare so, come and find it. हिम्मत असेल तर ये आणि उलगडा करून घे, कारण मी तर सगळं पूर्वनियोजन तुझ्यासाठीच केलेलं आहे. Because God can speak to anybody in the कारण देव kingdom. कुणाशीही बोलू शकतो. God has to see your passion to pick you देवाला up. तुझा आवेश दिसला पाहिजे. The burning passion. तो जळणारा आवेश देवाला तुझ्यात दिसला पाहिजे. Each one of us. तसं आपल्यातला प्रत्येक जण. You have your talents, you have your calling. तुमच्यामध्ये तुमचे टॅलेंट आहेत, कलागुण आहेत, तुमच्यावर पाचारण आहे, बोलावणं आहे. Use it for the glory of वापरा God. ना, देवाच्या गौरवासाठी वापरा की. Because a man's gift finds place for him. कारण माणसाची जी ही दानं असतात ती माणसाला त्याची जागा शोधून देतात. Isn't it? हे की नाही? That's what Proverbs 18:16 says. नीतिसूत्र 18:16 असं लिहिलेलं आहे. A man's gift makes room for him. मनुष्याचं जे दान आहे, जी देणगी आहे ती त्याच्यासाठी त्याला त्याची जागा शोधून देते की तुझ्यासाठी ही जागा ठरलेली आहे. And brings him before great men. आणि त्याला मोठ्या थोर पुरुषांसमोर आणून ठेवते. That's what God does. असं देव करतो. Amen. आमेन. You are a voice crying in the wilderness. रानात ओरडणारी तुम्ही वाणी आहात. Make straight the way of the Lord. प्रभूचा मार्ग सरळ आणि नीट करा म्हणणारी तुम्ही लोक आहात. You are the voice of God. तुम्ही देवाची वाणी आहात. You have to make straight for the Lord Jesus Christ to walk. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार्ग नीट आणि सरळ करायचा आहे. Through you, the kingdom will be established. तुझ्याद्वारे राज्य प्रस्थापित होणार आहे.
We preached everywhere. सगळीकडे जाऊन सुवार्ता सांगितली आम्ही. On the roads, in the train compartment, I used to stand on that seat and preach. रस्त्यावर सांगितली, चौकात सांगितली, ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये सांगितली, ट्रेनच्या त्या डब्यामध्ये उभं राहून बोलायचो आम्ही In the लोक. bus, in the PMC bus, पीएमसी बसमध्ये सांगितली. एक जागा सोडली नाही आम्ही लोकांनी. everywhere. सगळीकडे पिंजून काढलं आम्ही सुवार्ता सांगून. On the hills, we used to write, "Try Jesus." आणि मग घाटात जायचो. बॉम्बे पुणा हायवे ना, जुना हायवे, त्या घाटात आम्ही जायचो आणि घाटात ते मोठे मोठे खडक आहेत ना, त्या खडकांवर आम्ही येशूविषयी लिहून यायचो. ट्राय जीसस, येशूंकडे या, वगैरे वगैरे. When God made Adam and Eve, देवाने जेव्हा आदाम हवेला निर्माण केलं, He had a glorious plan for them. किती सुंदर महायोजना, वैभवशाली योजना देवाची त्यांच्यासाठी होती. But the devil put his plan पण सैतान आला, सैतानाने त्याची योजना त्यांच्यात घातली and made them to eat from the tree of good and evil. आणि नको म्हटलेलं जे झाड, बरे आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड, त्याचं फळ खायला लावलं. He showed them the fruit which is very, very tasty. त्या दोघांना सैतानाने तेच फळ दाखवलं जे चवीला फार चांगलं आणि गोड आहे. But it was a fruit of disobedience. पण ते आज्ञाभंगाचं फळ आहे ना. See? आज्ञाभंग चवीला गोड लागतो. And पण that तो is how आज्ञाभंग man आहे. fell. आणि मनुष्य असा पडला, पतन पावला. But when you get into the plan of पण जर God, देवाच्या योजनेत आपण आलो there is no limit to where God will take तर you. मग मर्यादा नाही. देव तुला कुठपर्यंत घेऊन जाईल त्याची मर्यादा नाही. There is no limit. मग त्याला मर्यादा You नाही. shall be a wonder to many. अनेकांसाठी तू अद्भुत बनलं पाहिजे. Wonder to many. अनेकांसाठी तू अद्भुत आश्चर्य बनलं पाहिजे. Wherever you go, जिथे कुठे तू जाशील God's presence will go. देवाचा सहवास तुझ्या सोबत The जाईल. devil will be terrified of you. सैतान घाबरेल तुला. Devil cannot stand before you. सैतान तुमच्या समोर उभाच राहू नाही शकणार. Everyone in the Bible, बायबलमध्ये प्रत्येक जण they prospered when they walked with God. देवासोबत जेव्हा ते चालले ते समृद्ध झाले. Every one of them. प्रत्येक जण. When I speak of the plan of God, मी जेव्हा देवाच्या योजनेविषयी बोलतो, I speak of His presence. मी त्याच्या सहवासाविषयी बोलतो बेटा. देव घेऊन फिरायला पाहिजे. He didn't write the plan after He created me. He wrote a plan before He created me. त्याने मला निर्माण केल्यानंतर माझ्यासाठी योजना लिहिलेली नाहीये. त्याने माझ्या जन्मा अगोदरपासून माझ्यासाठी योजना लिहून ठेवली होती. I discovered it now. नंतर मला त्याचा उलगडा झाला मी या जगात आल्यानंतर. We are all people of destiny. आपण सगळे ठरलेल्या दिशेचे All लोक. of us, not just me, all of us. फक्त मी नाही, आपण सगळेजण एक ठरलेली दिशा घेऊन आलो बेटा. आपला हवेत कामकाज चाललेलं नाहीये प्रत्येकाचं. You have to walk with God. तुम्हाला देवासोबत चालावंच लागेल. Only complaining will not do. तक्रारी करून काही होणार नाहीये. People are called लोकांवर पाचारण आहे and still they fail आणि तरी पाचारित लोक सुद्धा कधी कधी अपयशी होतात because they are not faithful. कारण ते कुठेतरी विश्वासू नाहीयेत. But when you are called पण समजा तुझ्यावर पाचारण आहे and you are faithful to God, आणि पाचारणाला तुझा तुझ्या you shall be विश्वासू successful. जोड आहे तर तू यशस्वी होणार. Yes. I'm telling you, if you are faithful to God, तुम्ही जर देवाशी विश्वासू राहिला ना बेटा, I know with great confidence मला इतक्या मोठ्या विश्वासाने हे सांगता येतं that ना, God, who is deeply concerned about us, will cause everything to work together for our good. ज्या देवाला आपली भरपूर काळजी आहे तो सरतेशेवटी सगळं आपल्या चांगल्याकडे करेल. तो आपल्याला सोडणार नाही. You have to get out of the concept of this world. या जगाच्या संकल्पनेतनं बाहेर पडा कारण ते जग आणि प्रभू हे जमत नाही. Never happens. जग आणि प्रभू ते नाही समीकरण जमून येत. ते सोडावं लागेल तर हे धरता येतं. When you walk in the plan of God, देवाच्या योजनेत जर आपण चाललो ना, nobody can destroy you. कोणी आपला नाश नाही करू शकत. God has created you for a specific purpose. देवाने तुम्हाला काहीतरी विशिष्ट योजनेनं तयार केलंय. Does निर्माण not केलंय. matter how colorful your plan is. आणि तुझी योजना किती रंगीत असू दे, They can be very wonderful, तुझी योजना किती रंगीत असेल, छान असेल, सुंदर असेल, but it will not flourish. पण ती नाही समृद्धीला येणार देवाचीच योजना समृद्धीला. God has given you gifts. देवाने तुम्हाला दानं दिली आहेत. Work in those gifts. त्या दानांमध्ये काम करा. Any gift. कुठलंही दान, Every gift is great in the eyes of प्रत्येक God. दान देवाच्या नजरेत महान आहे. Whether दान it's a mercy gift, दया असो, a praying gift, प्रार्थना असो, interceding gift, मध्यस्थी असो, a fivefold office gift. किंवा 5 पदरी सेवेतलं कुठलं कार्यालय असो, लहान मोठं काही नाही, सगळं सारखं आहे. You be faithful. तू विश्वासू राहा. Rewards are distributed on the basis of faithfulness, not your calling. स्वर्गात प्रतिफळ तुला तुझ्या विश्वासूपणावर आधारभूत मिळेल, पाचारणावर नाही. Be faithful in whatever God has जे called you. काही देवाने करायला तुला बोलवलंय त्यात विश्वासू I राहा. thank God प्रभूचे मी आभार मानतो that the best years I gave to my Lord, की माझी अतिउत्तम वर्ष
मी देवाला दिली. Me and my wife, we gave the best years. मी आणि माझ्या बायकोनी मिळून आमची अतिउत्तम वर्ष, आमची भरघोस जवानी आम्ही देवाला वाहिलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.